तर आता आपण आलेलो आहे जोशी गणेश मंदिरमध्ये. तिथे मुलुंड स्टेशनला दहिसला लय जुना कारखाना आहे. तर तिथे ना आता आलेलो आहे आपण व्हिडिओ काढायसाठी. तिथे ना हे सगळ्या आता मी दाखवतोय ना तुम्हाला, या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. बघू शकता हा पूर्ण सगळे त्यांनी शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. जवळजवळ अर्ध्या फूटपासून ते 1 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. त्याच्यापेक्षा मोठ्या पाहिजे असतील तर त्या पण त्या आपल्याला अवेलेबल करून देतील जोशी काका. कारण हे मुलुंडचं फेमस हे गणपतीचं कारखाना आहे, लय जुना आहे. मुलुंडकर यांना लहानपणापासूनच ओळखतात. ते आपल्याला माझे पप्पा आजोबा वगैरे सगळे इकडनंच मूर्ती घ्यायचे आणि गावातले वगैरे मोस्टली वगैरे सगळे हे इकडनंच मूर्त्या घेतात, कारण लय जुना कारखाना आहे. बघू शकता या सगळ्या दाखवत आहेत डिस्प्लेवर तुम्हाला. त्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. 1 फुटापासून आहे, 1.5 फुटाची पण मूर्ती आहे. आणि या बघा, हे आता नवीन आलेल्या मूर्त्या, ट्रेंडिंगवाल्या मूर्त्या आहेत. बघा फेटा लावलेली मूर्ती एक आहे मस्त. इथे एक फेटा घातलेली मस्त ट्रेंडिंगवाली मूर्ती आहे. अजून पण दुसऱ्या मूर्त्या आहेत बघा. तर आता आपण जाणार आहोत त्या काकांकडे, ज्यांचा कारखाना आहे. काकांकडून थोडी मुलाखत घेऊ, बघू काका काय सांगतात त्यांच्या कारखान्याबद्दल आपल्याला. काकांकडे आलेलो आहे. काकांचा कारखाना आहे, लय मोठा आहे. मुलुंड स्टेशनला नाही, मुलुंड स्टेशनला ईस्टला आलो ना का स्टेशनाच्या बाजूलाच आहे जोशी काकांचा गणपतीचा कारखाना. लय जुना आहे. कोणाला पण विचारलं ना तरी तुम्हाला सांगतील. तर आपण काका तुमचा कारखाना इतका जुना आहे, कसं वाटतंय? कशी तुम्ही सुरुवात केली, कशी आता एवढी गणपतीच्या ऑर्डर तुमच्याकडे खूप यायला लागले आहेत? मुलुंडमध्ये फेमस कारखाना ईस्टमधलं आहे, थोडं मला सांगा कसं आहे तुमचा? मी 53 वर्षापासून गणपतीचं काम करतो आहे आणि आत्तापर्यंत कितीतरी लोक येऊन माझ्याकडे गणपती बुक करतात. लहान 300 रुपयापासून 5,000 7,000 रुपयापर्यंतच्या मूर्ती माझ्याकडे उपलब्ध असतात आणि जवळजवळ 1100पर्यंत मूर्ती माझ्या जातात. एवढं बोलतो.